आहे सह्याद्री पर्वताच्या रांगा आणि आपण आता चाललो आहे धबधब्यावरती। नमस्कार मित्रांनो, मी विवेक परब आणि स्वागत आहे तुमचं चॅनलवरील एका नवीन व्हिडिओवरती। तर तुम्ही बघू शकता मी आलो आहे गावी आणि आज आम्ही निघालो आहोत आमच्या गावातील म्हणजे आमच्या वाडीमधीलच एक धबधब्यावरती। जो धबधबा होता पहिल्यापासूनच, पण तो आता दृष्टीक्षेपात आला आहे आणि म्हणजे किंवा आता प्रचलित झाला आहे भरपूर। तर आमचं जे जुनं घर आहे सपाटवाडीमध्ये, तर त्या घराच्या जवळपासच आहे तो धबधबा। खूप छान धबधबा आहे, बरीच आता प्रचलित झाला आहे, त्यामुळे मी पण पहिल्यांदाच चाललो आहे तिथे। माझा आतेभाऊ आला आहे राकेश, त्याच्याबरोबर। तर आपण आता बघायला जाऊया आणि फुल धमाल। चला मी दाखवतो आपल्या गाव कसं आहे। आता जाताना आपल्याला आमचं गाव बघता येईल आणि त्याच्यानंतर मग आपण धबधब्यावरती जाऊ आणि बघूया आपण कसा धबधबा आहे, फुल धमाल आहे। तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तुम्ही बघू शकता आमचं सुंदर गाव या सह्याद्रीच्या कुशीतलं। सगळीकडे सध्या हिरवगार झालेलं आहे वातावरण। आम्ही आता निघालोय सर्वजण धबधब्यावरती। हा धबधबा खूप सध्या प्रचलित आहे आणि मागे सुंदर असं आमचं गाव आहे, निसर्गाने नटलेलं। चला मग आता आपण जाऊया, आपल्या समोरच आपलं देवधर धरण आहे, धरण पण आपण थोडं बघूया। मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता आमचं हे देवधर पाटबंधारे म्हणजे आमचं हे धरण गावातलं। तुम्ही बघू शकता हे समोर मस्त मध्यम पाटबंधारे आहे। सध्या मला वाटतं पाणी नाही, आता थांबवलं, पाणी सोडलं नाही आहे। पाणी बंद आहे सध्या, नाहीतर मग तुम्हाला आम्ही दाखवलं असतं धरणाचं पाणी। आणि भरपूर असतं इकडे, हे जलसंपदा विभागाचं ऑफिस आहे तिकडे। आणि हे धरणाचं जे वीज प्रकल्प आहे, इथे वीज निर्मिती झाली की पाणी इकडून या कालव्यामार्फत सोडलं जातं आणि ते पाणी हे इथून या कालव्यामार्फत सोडलं जातं पुढे आणि मग ते पुढच्या गावांना जाऊन मिळतं। फक्त घोणसरी गावात नाही तर इतर गावांना सुद्धा या पाण्याचा खूप फायदा झाला आहे। आता पाणी खूपच कमी आहे। पाणी काच कमी आहे, सोडलं का ते कमी? दरवाजे बंद केले। आपण आता आहोत कुर्ली घोणसरी रस्त्याला। हा डोंगरामधनं गेलेला आहे रस्ता आणि आता इथे पुढेच आमचं जुनं घर आहे। आता या आमच्या ही जी सपाटवाडी आहे, या सपाटवाडीच्या जवळपासच तो धबधबा आहे। रान कोंबडी ना ती? अरे वा, रान कोंबडी पेंचला बघितली होती नागपूरला। आणि आता इथे जर आपण बघितलं ना तर जागोजागी बोर्ड लावले सध्या, म्हणजे गवा वगैरे आहेत, वाघ वगैरे हे सर्रास इथे वन्य प्राण्यांचं इथे म्हणजे वास्तव्य आहे, म्हणजे इथे रोडला वगैरे रस्त्याला येतात। हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, इथे सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत। हे सदर परिसरात वन्य प्राण्यांचा वावर आहे। लालपरी आली। सपाटवाडी। हा, आता इथे आमची सपाटवाडी, जिथे आमचं मूळ म्हणजे आमचं जुनं घर। हा समोर तुम्ही बघू शकता, हा सपाटवाडीचा स्टॉप आहे आणि आपल्याला आता इथूनच जायचं आहे वरती त्या साईडला धबधब्याकडे। तुम्ही बघू शकता समोर आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा। त्या सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीतलं म्हणजे खालच्या पायथ्याचं आमचं हे गाव
शिवगड आणि त्याच्यावरती इकडे वरती शिवगड आहे. तो कधी मी अजून बघितला नाही, यांनी बघितलेला आहे राकेशने वगैरे. कधी आपल्याला संधी मिळाली की आपण नक्की जाऊ आणि खरंच तिथून बघण्यासारखं आहे तिकडे सर्व. तर नक्की आपण जाऊ कधी. गँग पण आमच्या बरोबर येते. आता ही पायवाट केलेली आहे इकडून जायला धबधब्याकडे. बघूया आता जिथे गाडी जाईल तिथपर्यंत गाडी न्यायची आणि नंतर मग आपली 11 नंबरची बस म्हणजे पायी जावं लागणार तिकडे वरती. तर आता इथून आपल्याला रस्त्यावरनं जवळपास 15 मिनिटं लागतील वरती जायला धबधब्यावरती. 15 मिनिटं. अशी चला. हे आहे सह्याद्री पर्वताच्या रांगा आणि आपण आता चाललो आहे धबधब्यावरती. तिथे तुम्ही बघू शकता सध्या शेती चालू आहे, शेतीची कामं, नांगरणी चालू आहे पारंपरिकरित्या. आपल्याला आता ह्या पाण्यातनं जायचं आहे इथून पुढे धबधब्याकडे. इकडून धबधबा होता कुठेतरी. हां तो आपल्या S25 अल्ट्रामधनं मी झूम केला आहे. खूप लांब आहे ही हा डोंगरातील धबधबा तुम्ही बघू शकता. तो ना वरचा तो टापू ना. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या गावातून दिसणारा हा शिवगड. हा आहे शिवगड. पूर्ण झूम केलाय. हा कुठून? अच्छा अरे वा. म्हणजे आता ही चांगली वाढ करतात इथे. म्हणजे आता हे भविष्यात चांगलं पर्यटन स्थळ होणार धबधबा. आणि खूप सुंदर वातावरण आहे. बाजूला आता धबधब्याचं पाणी आहे. आपण आता वरती लवकर पोचू. थोडी चढण आहे, तुम्ही बोलताना बघित असाल धाप लागते. थोडी चढण आहे इथून, पण सुंदर व्यवस्था केली आहे. बघितलं चांगले चिऱ्याची वाढ बनवली आहे. साईडला सेफ्टी काम लावलेले आहेत. तर आपण आता लवकरच पोचू. धबधब्याच्या जवळ पोचलो आहे. आता इथून थोड्या शिड्या आहेत चढण. चला मग आपण आता डायरेक्टली धबधब्याच्या इथे भेटू. एक नंबर व्यवस्था केली आहे आणि काय क्लायमेट आहे तुम्ही बघू शकता. हे आमच्या घोणसरी गावच्या धबधब्याचा. तुम्ही नक्की या, जरूर भेट द्या इथे. या आता इथून स्टेप्स आहेत. आता आम्ही सर्वजण वरती शिड्या आहेत, तुम्ही वरती बघू शकता. चढत जायचं आहे आणि खूप सुंदर व्यवस्था केली जेणेकरून कोणीही इथे इझिली जाऊ शकतं धबधब्यापर्यंत. नाहीतर पहिली पायवाट होती, पायवाट्याने जाणं तेवढं सोयीस्कर नव्हतं, सोपं नव्हतं. बाजूला धबधब्याचं पाणी आहे आणि पूर्ण झाडांमध्ये लपलेला आहे धबधबा. त्यामुळे कोणाला माहिती नव्हता
आता खूप प्रचलित झालाय. दमले सर्वजण. आता धबधबा दिसायला लागलाय. मित्रांनो नक्की या. एकदम आलाय. चढण आहे पण पायवाट खूप सुंदर बनवली आहे. वा सुंदर आणि अतिसुंदर निसर्गाचं हे रूप तुम्ही बघू शकता इथे. वा क्या बात है. इथून तुम्ही जाऊ शकता धबधब्यापर्यंत. कडक. इथे आता चपला काढून ठेवतोय. हळू आहे हळू हळू हळू. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. खूप सुंदर असा निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही बघू शकता. थोडं आड साईडला आहे त्याच्यामुळे इथे जास्त हा प्रचलित नव्हता किंवा कोणाच्या दृष्टीक्षेपात नव्हता. पण बघा तुम्ही कसा निसर्गाने चमत्कार आपला दाखवलेला आहे आणि खूप सुंदररित्या असा धबधबा आणि या घोणसरी गावाला मिळालेला आहे, लाभलेला आहे. त्याची जतन आता आपल्याला ठेवायची आहे. निसर्गाचा समतोल राखायचा आहे. फक्त निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. हा असा आनंद घ्या. पाऊस जास्त असेल, आज पाऊस नाही आहे, पाऊस जास्त असेल तर कृपया धबधब्याखाली जाऊ नका. कारण बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत. अचानक पाण्याचा फ्लो वाढतो आणि सर्व काही खेळ विस्कटला जातो. मित्रांनो आता मग मी जातो आतमध्ये. ठीक आहे. मित्रांनो आता आम्ही आमचे सर्व भाऊबंद आले आहेत. सर्व आमचे सपाटकरी आले आहेत. जिथे आपण आमचं बघितलं जुनं जिथे घर आहे तुम्हाला दाखवलं मी सपाटवाडी. आमच्या सपाटवाडीपासून हा जवळपास 15 ते 20 मिनिटं अंतरावरती हा धबधबा आहे. तर आता हे आमचे सर्व भाऊबंद सर्वजण इथे आलेले आहेत. चला मित्रांनो आता आपण या व्हिडिओची एंड इथेच करूया. घोणसरी गावामध्ये आमच्या या धबधब्याला जरूर नक्की भेट द्या. तर मित्रांनो आम्ही आता निघालोय सर्वजण फुल धमाल करून. बाय बाय.